मी पाहिलेले आपण जिथं उल्लेख करता इंडियन एक्सप्रेसची मुलाखत माझं एवढंच मत आहे की त्यामध्ये 4 तारखेच्या निकालावर बरेच काम होतं. बारामतीमध्ये काय होईल असं वाटतं? आम्ही आमचा विषय होणार आहे सुप्रियाताई चांगल्या बहुमताने विजय होते. एमआयएमचे किती आव्हान आहे असं वाटतं? कुठं एमआयएमचे इथं खासदार होते त्यामुळं विद्यमान खासदार उभे त्यांना निर्णय घ्यावा लागेल. पण यावेळेला बहुतेक मायनॉरिटी कम्युनिटीनी नरेंद्र मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे जर मताचं विभाजन होणार असेल आणि भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार असेल तर तसे ते जनता तसं मतदान करणार नाही. मताची भागवून करणार नाही. मुस्लिम मतदार विशेषतः ही काळजी घेतील की आपल्या मतदानामुळे कुठेतरी भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मिळणार. पियुष गोयल असं म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे हे राहुल गांधीची बी टीम आहेत. आता ते बी टीम सुद्धा नाही तर यू टीम झालेत. तर असं आहे की कोण कोणाला बी टीम म्हणतोय, आम्ही कोणाला बी टीम म्हणतो, ते कोणाला म्हणतात. मला तर पियुष गोयल यांची निवडणूक आता आव्हानात्मक झालेली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय विशेषतः आयात निर्यातीचे निर्णय जरी मुंबईची निवडणूक असली तरी महाराष्ट्राची जनता त्याला कधी माफ करणार नाही. त्यामुळे तिथे निवडणूक खूप चांगली चाललेली आहे. त्यांनी योजनेमध्ये कोणावरही काय आरोप केले तरी मूळ मुद्दा जो आहे तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जनतेचे नेतृत्व अपेक्षित आहे. प्रफुल्ल पटेलांनी आपल्यावरती काही आरोप केले, आपण त्यांची बदनामी केली असं देखील त्यांनी. मला त्याची मुलाखत मी पाहिलेली नाही की त्यांनी कुठली त्यांची बदनामी केली मला काही माहिती पाहावं लागेल. मला माझे त्यांचे चांगले समज आहे. त्यांच्याबद्दल बोलायचा काही प्रश्न नाही किंवा त्यांची बदनामी करायचा काही प्रश्न नाही. आमची चांगल्या प्रकारे आघाडी मिळेल. भाजपची संख्या खूप कमी होईल. आकडा मी सांगत नाही पण खूप चांगला आमचा परफॉर्मन्स होईल. भाजपच्या ज्या 23 जागा आज आहेत त्यांच्या ते खूप कमी होईल. ठीक आहे म्हणजे आपण बोलूया कोण चालेल. राहुल गांधी हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझे अध्यक्ष आहेत. त्यांनी आणि आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही लढाई 2 विचारधारेची लढाई आहे. 2 आघाडीची लढाई आहे. एकदा निकाल लागला ज्या आघाडीची शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला त्याचा इलेक्शन वोटिंग मध्ये कसा परिणाम होईल आणि त्याचं विभागणी कशी होईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे तो मुद्दा योग्य आहे. मला सांगा एखाद्या घरामध्ये एखाद्या वडिलांनी आधी जमीन विकून आई दागिने घाण ठेवून एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग केलं असतं. इंजिनिअरिंगची किती फी आपल्याला माहिती आहे. आणि तो मुलगा जेव्हा घरात हताशपणे बसून असतो त्याला नोकरी मिळत नाही नोकरीच्या शोधात असतो ते कुटुंब नरेंद्र मोदींना हरवणार. आज ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आत्महत्या घडलेल्या आहेत ते कुटुंब नरेंद्र मोदींना हरवणार आहे. आज ज्या घराला आपलं घर चालवता येत नाही, आज कुटुंब प्रमुखाला पुरेसे पैसे देता येत नाही, रणीला आपल्या मुलाबाळांना योग्य खाद्य देता जेवण देता येत नाही कारण इतकी महागाई झालेली आहे. हे लोक नरेंद्र मोदींचा पराभव करणार. आणि खरोखर देशामध्ये संविधान बदललं जात आहे हे जे भाजपच्या खासदारांनी जी काही वक्तव्य केलेली आहे 370 बारची घोषणा केली ते लोकांना पटलं आहे. खरोखर त्यांना संविधान बदलायचंय आणि हे लोक हरवणार. बघा महाविकास आघाडीचं बहुमत असणारच आहे, निश्चित असणार आहे. मी आकडा आता सांगत नाही पण भाजपचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव होणार आहे. आणि भाजपची देशाची सत्ता देण्याकरता माझ्या दृष्टीनं माझ्या मताने 5-6 महत्वाची राज्य आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, बंगाल, यूपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या सगळ्या राज्यामध्ये भाजपचा संख्या कमी होणार आहे. राजस्थानमध्ये कमी होणार आहे, दिल्लीमध्ये कमी होणार आहे. एकाही राज्यामध्ये भाजपची एकही सीट वाढणार नाही. या सगळ्या राज्यामध्ये जागा कमी होतील आणि त्यांना स्वतःच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत देखील मिळणार नाही. राम मंदिराचा प्रश्न आहे. ते मोदी म्हणतात की आम्ही राम मंदिराला कुलूप लावू. हे काहीतरी काय प्रश्न हा नाही आहे. हा मुद्दा राम मंदिराचा नाही, हा मुद्दा लोकांच्या प्रश्नाचा आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि करप्शनचा मुद्दा आहे. त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही या निवडणुकीला भटकवू नका. तुम्ही काँग्रेसच्या राजनीतीला धार्मिक ध्रुवीकरणाचं बोलतोय. कुठं काय प्रश्न येतात?
आज आम्हाला कोणाकडून या देशात राहायचंय. आज इथं धार्मिक संघर्ष झाला तर कोणाचा फायदा होणार आहे? आपण दंगी पाहिलेले आहेत. त्यामुळे आमची विनंती अशी आहे की आज काँग्रेसच्या विचारानं सर्व धर्म समभावाला घेऊन आज सर्वांना एकत्र घेऊन विकास करायची आमची मानसिकता. मतदानाच्या टक्केवारीवरून शंका व्यक्त केल्या जातात. आज आघाडीचे लोक निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहेत. ही आकडेवारी का लपवली जाते निवडणूक आयोगाकडून? तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय काळ 11 दिवसानंतर आकडेवारी बदलणं यामध्ये नक्कीच संशयाला वाव आहे. कारण आज टेक्नॉलॉजी इतकी आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक बूथवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. संध्याकाळी 5ला संध्याकाळी 6ला मतदान संपल्या बरोबर आकडे कळवले जातात. त्यामुळे आकडे बदलण्याचं कारणच नाहीये. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे, संगणकीय यंत्रणा आहे, तुम्ही 11 दिवसांनी का आकडे बदलताय? शंका नक्कीच भाव आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती निवडणुकीच्या काळामध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली. मला त्याची कल्पना नाही काय झालं ती माहिती इच्छा मुंबई महानगरपालिकेने 17 परवानगी देण्यात आली. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र परवानगी मागितली होती. ती परवानगी महानगरपालिकेने नाकारलेली आहे. कसं आहे की प्रत्येक ठिकाणी सभेची परवानगी असेल किंवा इतर कुठल्याही परवानगी असेल आमच्या विरुद्ध पक्षपातच होतोय आमचा आरोपच आहे. पण आता त्याला शेवटी हे सरकार घालवल्याशिवाय आम्हाला ते निवडणूक आयोगाचं स्ट्रक्चर सुद्धा बदलता येणार नाही. आणि नरेंद्र मोदी यावर्षी निवडणूक आयोगाचं स्ट्रक्चर बघून स्वतः निवडणूक आयुक्त नेमण्याची जी व्यवस्था करून घेतली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं काही फार मला काही न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. निवडणुकीमध्ये मराठी असं सुरू होतं. आता एक बातमी आहे की राज्याची जी महानंदा ही आता मदर डेअरीच्या ताब्यात गेलेली आहे. कसं आहे की आनंदा अमूलच्या किंवा मदर डेअरीच्या ताब्यात गेले तात्पुरता करायला म्हणतात. पण शेवटी त्याची सगळी चौकशी आम्ही सत्तेत आल्यावर करतो. आणि आता लोकसभेला आमचा विजय होणार आहे पण त्याच्या नंतर विधानसभेमध्ये तेच होणार आहे. विधानसभेमध्ये देखील सत्ता बदल होणार आहे. कारण जे फुटीर आमदार आहेत ते गद्दारी करून गेलेले आमदार आहेत त्याचं एकही कोणी निवडून येणार आहे. लोक त्याला धडा आता तर होणार निवडणुकीनंतर असं आहे की ती मी मुलाखत शरद पवार यांची मुलाखत पाहिली. त्यांचं मत आहे की